येथे कोणत्याही गोष्टीचा श्री गणेशा हा गोडा पदार्थाने केला जातो, तर आपण एकताच रेसिपी मराठीमध्ये आपण पहिला पदार्थ हा पायनॅपल शिरा बनवणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पायनॅपल शिरा बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूयात। इथे मी 10 ग्रॅम काजू, 10 ग्रॅम बदाम, 10 ग्रॅम मनुके, पाऊण कप रवा, गरजेनुसार तूप, पाऊण कप साखर आणि पायनॅपल इमल्शन। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाऊण कप बारीक रवा घेतलेला आहे। वजनी प्रमाण 120 ग्रॅम आहे। आता आपण रवा भाजून घेऊयात। रवा भाजताना गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे। रवा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सतत परतत राहायचा आहे। रव्याचा खमंग असा वास येत आहे। रवा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे। त्यात आपण 2 ते 3 चमचे तूप घालून आणखीन 2 मिनिट परतून घेणार आहोत। रवा आपला भाजून झालेला आहे, तो आता आपण पॅन मधून साईडला काढून घेऊया। आता आपण ड्रायफ्रूट रोस्ट करून घेणार आहोत। त्यासाठी मी पॅन मध्ये 2 चमचे तूप गरम करून घेत आहे। आता इथे तूप आपलं गरम झालेलं आहे, त्यात आपण काजू ऍड करून रोस्ट करून घेणार आहोत। आता त्यामध्येच बदाम आपल्याला ऍड करायचे आहेत। हे दोन्ही मिक्स करून रोस्ट करून घ्यायचे आहेत। इथे आपल्या काजू बदामला मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता ते आपण बाजूला काढून घेऊया। इथे मी पाऊण कप रवा घेतला होता। रव्याच्या 3 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे, म्हणजेच मी इथे 2.25 कप पाणी घेतलेलं आहे। या ठिकाणी पाण्याला उकळी आलेली आहे। यात आपण आता साखर ऍड करून घेणार आहोत। साखर ही आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। आपण साखर ही पाऊण कप घेतली होती, त्याचे वजनी प्रमाण 160 ग्रॅम इतके आहे। इथे आपली साखर विरघळलेली आहे। आता आपण त्यात रवा ऍड करून घेणार आहोत। रवा ऍड करताना गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे। हे दोन्ही एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपला प्लेन शिरा हा तयार झालेला आहे। त्यात आपण पायनॅपल इमल्शनचे 10 ते 12 ड्रॉप ऍड करून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे मस्त असा पायनॅपलचा सुगंध येत आहे। आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट ऍड करून घेऊयात व ते पायनॅपल शिरामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपला मऊ असा लुसलुशीत पायनॅपल शिरा तयार झालेला आहे। तो आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। कमेंट करा आणि एकताच रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा व सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन येत राहतील।
धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपींसोबत.